पुढे ब्रिटिश कालखंडातील ब्राह्मणेतर चळवळ, आंबेडकरवादी राजकारण, ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ऐन उत्साहात देखील त्या चळवळीला हिंसेचं आणि अलगतेचे न चिकटलेले दोष. पुढे यशवंतराव चव्हाणांसारख्या कर्तबगार मराठी माणसाने त्यांच्या वैचारिक कृतीतून प्रगल्भ बनवत नेलेली महाराष्ट्र संस्कृती, ही महाराष्ट्र संस्कृती घडवली ती संतांच्या उदार दृष्टिकोनातून. मग त्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये अशी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत का ज्याच्या आधारावरती आपण त्याला महाराष्ट्र धर्म असे संबोधू शकतो? तो महाराष्ट्र धर्म घडवण्यात संतांनी कसा हातभार लावला आणि आताच्या धर्मांध आणि जातीय मानसिकतेच्या अरिष्ठातून बाहेर पडण्यासाठी त्याच्यातून तत्वविचार आणि नीती यांचा आपण आधार घेऊ शकतो का, हे मांडण्यासाठी नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 41 विषय मांडतो. वारकरी संत, महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारणे. हसन गंगूने स्थापन केलेली बहामनी राजवट टिकली 190 वर्ष. पुढे त्या राजवटीची 5 शतके झाली. त्यापैकी आदिलशाही, निजामशाही आणि बरीदशाही यांचा संबंध पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रदेशाशी आला. या मधल्या निर्णायकी कालखंडामध्ये या प्रदेशातील समाजाची अवस्था ही निर्णायकी झालेली होती, कारण परकीय राज्यकर्ते आणि प्रजा हे परस्परांच्या पासून संस्कृती, भाषा, कायदा आणि धर्म यांच्या बाबतीत भिन्न होते. यादवांची कालखंड मोडल्यापासून मधल्या कालखंडामध्ये समाजाचं नेतृत्व करण्याचं कार्य हे वारकरी संतांनी केलं. या कालखंडामध्ये या वारकरी मंडळींनी 2 महत्वाची कार्य केली. त्यातलं पहिलं कार्य म्हणजे सामान्य लोकांच्या धर्मात क्रांती आणली आणि दुसरं कार्य म्हणजे ग्राम्य व्यवस्थेला टिकवून धरलं, त्याच्या चौकटीमध्ये समतामूलक बदल केले आणि त्याच्यामध्ये गतिशीलता आणण्याचं काम केलं. कारण वारकरी संतांच्या पूर्वी या समाजामध्ये बहुतांश समूह राहत होते. त्यांच्या वेगवेगळ्या देवदेवता, वेगवेगळ्या उपासना पद्धती होत्या, परंतु या साऱ्यांच्या मध्ये एक आणता येईल, यांना एक करता येईल असं काही सुद्धा त्यांच्यामध्ये नव्हतं. परंतु वारकरी संतांनी या सर्व जाती समूहातल्या लोकांना एकत्र आणलं आणि त्यांचा समाज निर्माण केला. त्यांच्यामध्ये मराठी मातृभाषेविषयी आणि मराठी भाषेविषयी अस्मिता निर्माण केली आणि म्हणूनच वाघ पटवर्धन मराठी संत साहित्यावरती बोलताना देखील असं म्हणतात की या संतांनी केवळ संत साहित्यच निर्माण केलं नाही, तर या महाराष्ट्रातील लोकांना एकत्र आणून या मराठी लोकांचं एक राष्ट्र बनवण्याचं कार्य केलेलं पाहायला मिळतं. म्हणूनच की काय पुढच्या कालखंडात मराठ्यांच्या पत्र व्यवहारामुळे त्या कालखंडात कितीतरी वेळा महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र राज्य हा वारंवार उल्लेख आढळलेला पाहायला मिळतो. खरं तर महाराष्ट्र धर्म या शब्दावरून इतिहासकारांच्या मध्ये कितीतरी रणकंदन माजलेलं आहे हे अभ्यासू लोकांना माहीत आहे. परंतु महाराष्ट्र धर्म हा मराठ्यांच्या राजकारणाचा आणि त्यांच्या इतिहासाचा अंतसूत्र राहिलेला आहे आणि याची मांडणी रानडे आणि भागवतांनी केलेली आहे. महाराष्ट्र धर्म हा वर्जक नसून तो सर्वसमावेशक आणि व्यापक आहे आणि तो इतर धर्माचा उच्चार करणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत नाही. संतांच्या या व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिकेमुळे राजाराम शास्त्री भागवत यांनी पुढे महाराष्ट्राचा राष्ट्रीय धर्म सांगत असताना संतांच्या महाराष्ट्र धर्माला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. आणि त्या कालखंडात सुद्धा डॉक्टर भांडारकर यांच्यासारख्या प्रार्थना समाजिष्टांनी या धर्मामध्ये विश्वधर्म होण्याचे सामर्थ्य लपलेले आहे ते त्याच वेळेला नमूद केलेलं आहे. 1924 साली महाराष्ट्र धर्म नावाचं साप्ताहिक सुरू करत असताना विनोबा भावेंनी महाराष्ट्र धर्माचा अर्थ हा विराट विश्व वाटून टाकणाऱ्या त्रिविक्रमासारखा आहे. त्याचं पहिलं पाऊल महाराष्ट्रीय, दुसरं राष्ट्रीय आणि तिसरं आंतरराष्ट्रीय आहे असा त्याचा अर्थ सांगितला. खरं तर संतांच्या तात्विक आशय हा विनोबांच्या महाराष्ट्र धर्माच्या तात्विक आशयाशी जुळणाराच आहे. महादेव गोविंद रानडे आणि राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकामध्ये राजकीय स्वातंत्र्याची चळवळ आणि संतांची धार्मिक चळवळ या दोहोंचा परस्पर संबंध पहिल्यांदा प्रस्थापित केला आणि परकीय सत्ता जुगारून टाकून या राज्यामध्ये देशी सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रात झाला, तसा हिंदुस्थानातील इतर कोणत्याही राज्यात झालेला नाही हे निरीक्षण त्यांनी मांडलं आणि याचं सगळं श्रेय ते संतांच्या धार्मिक चळवळीला दिलं. खरं तर महाराष्ट्राची भूमी ही व्यापक विस्तारलेली आहे. याच्यामध्ये एक राज्य नाही, एक राष्ट्र नाही, तरी सुद्धा यांच्यामध्ये एक भाषा कुठून आली याचं उत्तर देताना इरावती कर्वे त्यांच्या मराठी लोकांच्या संस्कृतीमध्ये देतात. या लोकांच्या मध्ये एक भाषा आणि एक वाङ्मय निर्माण करण्याचं कार्य ते संतांनी केलेलं आहे. म्हणजेच काय तर मराठी राज्याला भाषिक आधार पुरवण्याचं मोठं कार्य हे संत साहित्यानं केलेलं आहे. विका राजवाडेंनी संत साहित्याकडे टीकात्मक दृष्टीकोनानं बघितलं आणि रामदास स्वामींच्या महाराष्ट्र धर्माला त्यांनी महत्व दिलं. याची चिकित्सा सदानंद मोरे यांनी गरजा महाराष्ट्रामध्ये सुद्धा केलेली आहे. परंतु विका राजवाडेंनी सुद्धा मान्य केलं की संत साहित्य आणि राष्ट्रीय चरित्राची जडणघडण यांच्यामध्ये सहसंबंध लपलेला आहे. या अभ्यासकांची मतं मांडण्याचं कारण इतकंच आहे. अहमदशाह अब्दालीशी लढत असताना पानिपतावरती शेवटपर्यंत झुंज देण्याचं मराठ्यांच्यामध्ये सामर्थ्य कुठून आलं? ब्रिटिशांना मराठे हे पहिले शत्रू का वाटले आणि ब्रिटिशांना नकार देणारे बहुतांश नकार याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये का जन्माला आले? या साऱ्याचा सहसंबंध, जैविक संबंध हा संतांनी घडवलेल्या महाराष्ट्र धर्माशी आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र धर्म आताच्या काळात जर अरिष्ट सापडलेला असेल ना आणि ज्या शास्त्रांनी ज्या जातींना शूद्र ठरवलं त्याच जाती जर भगवा झेंडा घेऊन हिंदुत्वाची चळवळ वाढवत असतील तर अशा कालखंडात हा विचार पुन्हा मांडला पाहिजे, ती मांडावा इतकीच अपेक्षा.